हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण 8th स्टँडर्डचे स्कॉलरशिप एक्झामची सिरीज चालू करत आहोत. तुम्हाला समोर दिसत आहे 2025चं लेटेस्ट प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन नवनीत पब्लिकेशनचं 8th स्टँडर्डचं पार्ट 2 मराठी सब्जेक्ट आणि इंटेलिजंट टेस्ट. तर आपण आजपासून 1 बाय 1 सब्जेक्ट घेणार आहेत आणि स्टार्टिंग आपण करणार आहोत इंटेलिजंट टेस्ट, जे 100 मार्क्सला आहे. तर चला आपण चालू करूया. तर आपण सुरुवात करणार आहोत कॉम्प्रिहेन्शन या फर्स्ट लेसनपासून. कन्सेप्ट असा आहे की वी एक्सपिरियन्स मेनी थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स. म्हणजे आपले जे सेन्स ऑर्गन आहे त्यावर आपण आपलं एन्व्हायरमेंट रिकॉग्नाइज करत असतो. अवर ब्रेन ड्रॉज अ नंबर ऑफ कन्क्लुजन्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन. It is very important to understand the information to reach a right conclusion. Comprehension is nothing but process of this understanding. म्हणजे कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय असते, एखादी इन्फॉर्मेशन दिलेली असते, आपण आपल्याला ती डिकोड करावी लागते किंवा समजून घ्यावी लागते. इफ देअर इज एनी मिस्टेक इन द प्रोसेस ऑफ द कॉम्प्रिहेन्शन, वन कॅनॉट गेट द राईट कन्क्लुजन विच विल लीड टू द रॉंग डिसिजन मेकिंग. म्हणजे दिलेली जर इन्फॉर्मेशन आपल्याला नीट जर समजली नाही तर त्याच्यावरनं जो आपण काही डिसिजन घेणार किंवा कन्क्लुजन काढणार आहेत ते मे बी रॉंग होऊ शकतं. कॉम्प्रिहेन्शन 1. फॉलोइंग इंस्ट्रक्शन, लेटर, डिस्क्रिप्शन अँड कंटेंट. इंट्रोडक्शन. इन दिस सब टॉपिक व्हेरियस टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आज फॉलोज आर आस्क्स. इथे काय आहे, ते वेगवेगळे जे कंडिशन आहेत जे आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे त्यावेळेला ते जाणून घ्यायचे. तर तुम्ही हे प्रॉपरली रीड करून घ्या बुक्समधून. तसेच खाली त्यांनी टिप्सही दिल्यात. ह्या टिप्स एकदम केअरफुली तुम्ही वाचा आणि ह्या टिप्स आपण जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व करू त्यावेळेला 1 बाय 1 या टिप्स आपण यूज करू त्यावेळेला तुम्हाला मी त्या एक्सप्लेन करेन. त्यासाठी पहिल्यांदा मी 2 एक्सप्लेन करते. फर्स्ट, रिमेंबर द लेटर अँड देअर सिरियल नंबर्स इन अल्फाबेट सिक्वेन्स. म्हणजे इंग्लिशचे जे आपले अल्फाबेट्स किंवा लेटर्स आहेत A to Z त्याचे सिरियल आपल्याला पाठ पाहिजे. जसे की A ला 1 देतो, म्हणजे नॉट नेसेसरी की वी ऑलवेज गिव्ह द सेम नंबर. देअर मे बी चेंजेसही असू शकतो. तर A, E, I, O, U आर ओवल्स अँड अदर आर कन्सोनंट्स. हे छोटे छोटे जे नियम्स आहेत, जे रूल्स आहेत, जे आपल्याला फॉलो करायला लागतात जेव्हा आपण एखादं एक्सरसाइज सॉल्व करतो, तर हे आपल्याला रिमेंबर असलं पाहिजे. हे 1 बाय 1 आपण यूज करू जेव्हा आपण एक्सरसाइज सुरुवात करूया. हा फक्त इंट्रोडक्टरी असा डेमो लेक्चर होता. आपण उद्यापासून एक्सरसाइज ह्या नवनीत बुक्समधली एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. सो ओके, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.